श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण जाणून घेणार आहोत की श्री स्वामी समर्थ महाराजांचे सारामृत पारायण कसे करावे, कोणते नियम पाळावेत आणि पारायण करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी. अनेक भक्तांच्या मनात हा प्रश्न असतो की सारामृत वाचताना काही विशेष नियम आहेत का? तर हो, काही साधे आणि सोपे नियम आपण पाळले तर पारायण अधिक श्रद्धेने स्वामींना अभिषेक करावा आणि मनापासून तर स्वामीचा फोटो पुसून घ्यावा आणि त्याला अत्तर अष्टगंधक लावून घ्यावे. साधी सोपी आपली जशी आपण रोज पूजा करतो तशी पूजा करून घ्यावी. जितकं जमेल तितकं अशी घरात प्रसन्न वाटेल आपल्याला असं वातावरण करा. श्रद्धा महत्त्वाची असते. आपली श्रद्धा आपण जितके मनातून सारामृत करू तितके आपल्याला अनुभव येणारच. त्यानंतर पुढे नामस्मरण करून म्हणजे स्वामीचा 1 माळ किंवा 11 माळा जप करून पारायणाला सुरुवात करू शकतो. जपच अगोदर का करायचा? कारण की आपण जप करता 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 स्वामीचेच आपल्या मनात विचार चालू असतात. त्याच्यासाठी जपच करायचा आधी, त्यानंतर आपल्याला सारामृत वाचायचं आहे. सारामृत पारायण करताना मनात श्रद्धा, विश्वास आणि भक्ती असणे सर्वात महत्त्वाचे आहे. फक्त पुस्तक वाचणे म्हणजेच पारायण नव्हे, तर त्यातील विचार आणि जीवनात उतरवणे हेच खरे पारायण होय. पारायणासाठी शक्यतो एकच वेळ ठरावा. दररोज त्याच वेळेला वाचन केल्यास मन अधिक एकाग्र राहते. पारायण करून असताना अनावश्यक बोलणे, वादविवाद आणि नकारात्मकता विचार टाळण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त स्वामीच्या धुंदीत आपले विचार घालवा. काही भक्त 7 दिवस, काही 3 दिवसात, तर काही एकाच दिवशी संपूर्ण सारामृत वाचतात. यासाठी कोणतेही कठोर नियम नाहीत. आपल्या नियमानुसार आणि श्रद्धेनुसार पारायण करता येते. पारायणाच्या काळात शक्य असल्यास सात्विक आहार घ्या. स्वामीचे नामस्मरण अधिक करा, म्हणजे जास्तीत जास्त स्वामीचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र जास्तीत जास्त वेळा जपा. भक्तांनो, अनेक स्वामी भक्तांचे अनुभव सांगतात की सारामृताचे नियम वाचन केल्याने मनाला शांतता मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि अनेक अडचणीमध्ये योग्य मार्ग सापडतो. स्वामीची कृपा कधी आणि कशी मिळेल हे सांगता येत नाही, पण श्रद्धेने केलेली सेवा कधीही व्यर्थ जात नाही. माझ्याही अनुभवातून मी एवढंच सांगेल की खरंच स्वामी मनापासून तुम्ही सारामृत वाचा. तुम्हाला नक्कीच सारामृत वाचल्यानंतर स्वामी नक्कीच साक्षात स्वप्नात येऊन कसे ना कसे तुम्हाला दर्शन देतील. फक्त तुम्ही श्रद्धेने वाचा. पारायण पूर्ण झाल्यानंतर स्वामींना नमस्कार करून सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंब, समाज आणि जगातील सुख शांतीसाठी प्रार्थना करणे हीच खरी स्वामी सेवा आहे. जो स्वतःसाठी मागतो त्याला कधीही उशिराच मिळते, पण जो दुसऱ्याचं अगोदर चांगलं पाहतो त्याला कधीही योग्य वेळेतच मिळते. स्वामी भक्तांनो, नेहमी सारामृत वाचन करत असताना तुम्हाला स्वामीचे कोणते अनुभव आले आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी एकच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.